नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. अमोल आणि मनू ऑफिसला गेलेले आहेत. त्यांचं टिफिन पॅक करून दिलेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत दापोलीला, म्हणजे अन्वी आणि मी. तर लाल डब्याचा प्रवास झालेला आहे, पण आज आम्ही ठरवलं, म्हणजे मी ठरवलं की मी अन्वीला घेऊन एक्सप्रेसनी जाणार. तर चला, हा प्रवास कसा होतो ना तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी कळव्यावरून ओला बुक केली आणि ठाणा स्टेशनला आली. ठाणा स्टेशनला नेत्रावती एक्सप्रेसच्या जनरल डब्याची ही तिकीट मी काढलेली आहे आणि इथून आता मला जायचं आहे 7 नंबर प्लॅटफॉर्मला, जिथे 11:57 किंवा 12:05 ती ट्रेन येते नेत्रावती. 11:40 ती LTTवरून सुटते आणि इथे यायला 12:05 घेते. तर फर्स्ट प्रवास आहे माझा अन्वीला घेऊन. मागे पण लाल डब्याचा जो प्रवास केलेला ना अन्वीला घेऊन, तोही पहिलाच होता आणि आजचा प्रवासही अन्वीला घेऊन पहिलाच प्रवास आहे. तुम्हाला तर कोकणातले जे असतील ना त्यांना माहिती असेल की ह्या पिरियडमध्ये किती गर्दी असेल. आणि मी ना ऑलमोस्ट अशी पूर्ण तयार झालेली की मला अन्वीला घेऊन जायचं आहे. तर इथे मी ठाणा स्टेशनला 7 नंबर प्लॅटफॉर्मला बसून होती. खायचं आणि पाणी प्यायचं हे ना मी पद्धतशीर सगळं घेऊन ठेवलेलं, कारण लहान मुलं असतील ना तर खायचं आणि पाणी प्यायचं आणि असं लिक्विड काहीतरी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे मी हे सगळं प्रॉपर, असं मुलं असतील ना तर मी घेऊनच ठेवते. आणि आता गरमी आहे त्याच्यामुळे पाणी जास्तच लागतं आणि लिक्विडमध्ये माझा वगैरे घेऊन ठेवते. तर 11:57 गाडी होती. मी 10:30 वाजता बरोबर निघाली. ह्यासाठी मी निघाली की मला अंदाज नव्हता की कदाचित लाईन वगैरे असेल ट्रेनला. काही ट्रेन अशा सुटतात ना, म्हणजे ठाण्याच्या वेगळी, पनवेलच्या वेगळ्या अशा असतात त्याच्यामुळे. तर इथे काही लाईन वगैरे नव्हती आणि मी गेली ना तेव्हा त्या स्टेशनला खरंच गर्दी नव्हती. पण हळूहळू आपले कोकणातली लोकं सगळी यायला लागलेली आहेत. तर हा प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही, पूर्ण ऑलमोस्ट भरलेला होता. मी फक्त आता ट्रेनची वाट बघवती. माझ्या हातात 2 बॅगा होत्या, 3 बॅगा होत्या. 2 बॅगा आणि एक क्रॉस बॅग आणि अन्वी. आणि ट्रेनमध्ये चढताना मला अन्वीला उचलून घ्यायचं होतं, कारण तिला चढवायचं नव्हतं. कशी बशी मी ट्रेनमध्ये चढली. खूप म्हणजे खूप गर्दी होती, पण लहान मूल होतं म्हणून मला आधी लोकांनी चढायला दिलं. अशी माणुसकी आपल्याच ह्याच्यामध्ये असणार. तर कोकण रेल्वेमध्ये तर दिसते. तर इथे ना 4थ्या सीटवर बरोबर मी अन्वीला बसवलेला आहे. तर आमचा हा प्रवास छान झालेला. आणि मध्ये ना चायनीज भेळवाले असे सगळे येत होते. तर अन्वीला मी सगळं खायला दिलेलं आहे, समोशापासून. 3:27ची ट्रेन होती, म्हणजे 3:27ला खेडला येणार होती. ती बरोबर 4:15 वाजता ट्रेन खेडला आलेली आहे आणि ती त्या प्लॅटफॉर्मला गेलेली. त्याच्यामुळे हा जो ब्रिज आहे ना, तो ब्रिज सोडून आम्हाला त्या साईडला जायचं होतं. हा तर प्रवास माझ्यासाठी नवीनच होता. मी विचारून करत होती, कारण अन्वी होती ना सोबत म्हणून. आणि गर्दी असल्यामुळे ना अन्वीची ॲक्च्युलीमध्ये झोप झाली नव्हती. सकाळी लवकर उठून तिला अंघोळ, तिचा नाश्ता, तिला पॉटी वगैरे करून घ्यायचं होतं, प्रवास करायचा होता म्हणून. तर ही आमची ट्रेन निघाली आणि मग त्याच्या मागूनच मग हळूहळू अन्वीला घेऊन मी पुढे निघालेली आहे. तर ह्या ज्या आहेत ना त्यांनी मला सांगितलं की प्लॅटफॉर्म चेंज झालेला, गाडी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर लागले, तर तुम्हाला त्या साईडला जायचं आहे. मग जी लोकं ही जात होती ना त्यांच्या मागून मी तो जो पूल दिसतोय ना तिथून आपल्याला खाली जायचं आहे. तर चला, अन्वी सध्या मला तरी वाटलं थकलेली, कारण खूप चिडचिड पण नंतर करायला लागली ती. ते इथे तिला वॉशरूमला नेलं, तिला पॉटी करायची होती म्हणून तेही करून दिलं, कारण प्रवासात ती खूप काही खात होती. ते झाल्यानंतर मग मी म्हटलं पुढचा प्रवास करेल. तिला आधी विचारलं मी, तुला पॉटी झाली का, वॉशरूमला जायचे का, सगळं विचारलं, थोडंसं तिला फ्रेश केलं आणि मग निघाली. तर हे आहे खेड स्टेशन. खेड स्टेशनच्या बाहेरच्या साईडला ना खेड आणि दापोली अशा बसेस लागतात. पण मला ना खूप लेट झाला, कारण मी शेवटच्या जनरल डब्यामध्ये होते, म्हणजे 20-21 जो जनरल डबा असतो ना तिथे होते मी. त्याच्यामुळे तो पिरियड तिथे येईपर्यंत ज्या बस होत्या ना लागलेल्या त्या गेल्या. तर मी एक प्रायव्हेट ऑटो केली, ज्याने 30 रुपये घेतले खेड डेपोला येण्यासाठी.
आणि ॲक्च्युलीमध्ये ना माझा हा प्रवास खूप छान झाला, पण खेडवरून दापोलीला जायला ज्या बसेस असतात ना त्या मी पोचेपर्यंत ऑलमोस्ट फुल झालेल्या होत्या. म्हणजे का मला कळलं नाही, मला लेट झाला की काय. फर्स्ट टाईमच होतं ना, त्याच्यामुळे मी तो अंदाज धरला नाही. आणि ही आहे जगबुडी नदी. जो खेडचा आणि कोकणातला असेल ना, ते ह्या नदीला ओळखत असेल तर त्या ब्रिजवरून जाता जाता मी व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे. पावसाळ्यात प्रमाणाच्या बाहेर ह्याच्यामध्ये पाणी असतं, फुल नदी भरलेली असते ही. तर इथून मी आली खेड डेपोला मी बस ना 3 बस सोडल्या, कारण ना स्टँडिंगनेही मला जमलं नसतं, अन्वी होती ना त्यामुळे. रिक्षा स्टँडला गेली, रिक्षावाल्यानं विचारलं डायरेक्ट दापोलीला, तर त्याने मला 800 रुपये सांगितले. तर मी नाही घेतले ते. तर चिपळूण आणि दापोली समोरच आली आणि ती इलेक्ट्रिक होती. आणि अन्वी एवढी झोप आलेली ना अन्वीला की ती पण भरलेलीच होती, पण एका माणसाने ना तिला किरकिर करत होती ना, म्हणून मला बसायला दिलं. आणि ही इथे अशी झोपलेली आहे. डेपोला उतरल्यावर रिक्षा करून डायरेक्ट घरी आली, कारण मी खूप थकलेली होती. आणि अन्वी थकलेली, रिक्षासुद्धा अन्वी झोपलेली होती. आता तिला गरम गरम पाण्याने आंघोळ घालीन, म्हणजे रात्री ती निवांत झोपेल. आता आज काय मी जेवण करणार नाही आणि पुढचा व्लॉगही करणार नाही. तर हाही व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे डेली व्लॉग तुम्हाला दिसतील. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.